आरक्षण वाचवण्यासाठी खामगावात भव्य सभेचे आयोजन, उपवर्गीकरणाला तीव्र विरोध। प्रतिनिधी राजू थेरोकार, खामगाव, बुलढाणा। नमस्कार, मी भाग्यश्री, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करावे आणि मूळ आरक्षण टिकवून ठेवावे या प्रमुख मागणीसाठी दिनांक सोमवार 22 जून 2026 रोजी खामगाव येथे एका भव्य आंदोलनाचे व सभेचे आयोजन करण्यात आले। कृती समिती खामगाव यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी उपवर्गीकरण झाले नाही पाहिजे असेच जय भीम अशा घोषणा देण्यात आल्या। प्रमुख मागण्या आणि उद्देश। हे आंदोलन प्रामुख्याने 2 मुद्द्यांवर केंद्रित आहे। उपवर्गीकरण नको, आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास समाज घटकांचा तीव्र विरोध असल्याचे यात स्पष्ट होत आहे। आरक्षण वाचवायचंच, सध्या अस्तित्वात असलेले आरक्षण सुरक्षित ठेवणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे। या मोर्चाला आपल्या हक्कासाठी, मुलांच्या भविष्यासाठी आणि बाबासाहेबांच्या संघर्षाला न्याय देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविलेले आहे। वेळ आणि ठिकाण। सोमवार दिनांक 22 जून 2026, वेळ सकाळी 11 वाजता। स्थळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, खामगाव, जिल्हा बुलढाणा। आयोजक आणि चिन्हे। या सभेचे आयोजन कृती समिती खामगावद्वारे करण्यात आले आहे। पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हातात घेतलेले चित्र प्रामुख्याने दिसत असून जय भीम जय संविधान हा नारा देण्यात आला आहे। तसेच डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, मदन महाराज, क्रांतिबा ज्योतिराव फुले यासारख्या महापुरुषांची चित्रेही पाहायला मिळत आहे, जे सामाजिक ऐक्य आणि संघर्षाचे प्रतीक दर्शवतात। एकूणच आरक्षणाच्या मुद्द्यावरून खामगाव आणि बुलढाणा परिसरात आज मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राजू थेरोकार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। उभ्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या माध्यमातून रणस्तंभ माजलेला आहे। महाराष्ट्रभर 59 जातीला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SCचं आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणामध्ये 59 जातीला समान आरक्षण देऊन आज 58 जाती त्यामध्ये एक समर्थक एकत्र येऊन आज महाराष्ट्रभर मोर्चे काढत आहेत आणि एक जात जो आमचा चुलत भाऊ आहे ते एक जात त्याचा विरोध करत आहे। त्या विरोधासाठी त्यांनी स्वतंत्र 5% आरक्षण मागितलेलं आहे आणि 8% 58 जातीला आरक्षण, 5% स्वतंत्र एकट्याला आणि 8% इतर जातींना, 58 जातींना आरक्षण, ह्या एक खोडसाळपणा एका जातीचा असल्यामुळे आरक्षणाचं उपवर्गीकरण आणि त्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनंत बदर समिती महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली आणि अनंत बदरीचा समितीचा रिपोर्ट आजपर्यंत तो त्यांनी सादर केला नाही आणि सादरच नाही केला तर त्या पद्धतीचं RSSनी फार मोठा असा डाव या महाराष्ट्रामध्ये 59 जातीमध्ये लावलेला आहे आणि एक जात जी मातंग समाजाची जात आहे त्या जातीने सरळ विरोध करून उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि स्वतंत्र 5% आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्याच्या विरोधात आज खामगावमध्ये 58 जातीला घेऊन या ठिकाणी शोषित, पीडित, मागासवर्गीय जे 58 जातीतले अनुसूचित जातीचे लोक आहेत अशा लोकांनी या ठिकाणी भव्य दिव्य असा मोर्चा काढलेला आहे आणि तो मोर्चा आता नुकताच SDOला निवेदन सादर केलेलं आहे आणि निवेदन सादर करून या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन या ठिकाणी करत आहे। म्हणून उपवर्गीकरणाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो, कारण अनंत बदर समिती असंविधानिक असल्यामुळे ती रद्द करण्यात यावी आणि अनंत बदर समितीला रद्द करून उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे, एवढंच आजच्या ठिकाणी बोलतो।